कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर आता यावर मनसेचे नेते राजू पाटील यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। पुन्हा पळवापळवीला सुरुवात झालेली होती आणि घोडेबाजार होऊ नये यासाठी आपण सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं मनसे नेते राजू पाटील म्हणत आहेत आणि याच संदर्भात राजू पाटील यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी संवाद साधलाय। पाहूया। आपल्यासोबत राजू पाटील सर आहेत। दादा, महायुतीला पाठिंबा तुम्ही दर्शवलेला आहे, शिंदे सेनेसोबत आहात, काय नेमक्या घडामोडी सुरू आहेत, का निर्णय घेतला? जे काही संख्या आली 50 बीजेपी 53 शिवसेना, परत कुठेतरी अंबरनाथ पॅटर्न चालतो का? परत हे जे आमच्या कल्याण डोंबिवलीचं नाव खराब झाला होता तो अजून कुठे तिथे काय परत ही अशी पळवापळी किंवा चालू होती का? सुरुवात झाली होती काही ठिकाणी, तर लोक जशी कंटाळली तशी आम्ही कंटाळलोय आणि कुठेतरी हे सर्व स्थिर राहावं यासाठी यांच्या सोबत जाऊन ह्या भविष्य काळात ज्या 5 वर्षाच्या येणार निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, स्टँडिंगच्या असतात, तर ह्या निवडणुकीच्या वेळेस पण असा घोडेबाजार होऊ नये किंवा पळवापळवी होऊ नये या सर्व गोष्टींना एक कुठेतरी बंदी घालण्याच्यासाठी हा घेतलेला एक निर्णय आहे। दुसरी गोष्ट, आमच्या नगरसेवकांची जे 5 नगरसेवक निवडून आले, केडीएमची परिस्थिती खराब आहे, कुठेतरी नगर विकास खात्यातून आम्हाला निधी येईल, कामं होतील अशी आमच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची इच्छा होती। त्यामुळे माननीय राजसाहेबांनी जे अधिकार दिले होते की स्थानिक स्वराज्य संस्थांचे निर्णय तुम्ही घ्या, त्या अधिकाराचा वापर करून हा घेतलेला कुठेतरी ठाकरे गटासोबत तुम्ही निवडणूक लढवली, त्यानंतर त्यांना बाजूला सोडून आता महायुतीमध्ये त्यांना मी काल बोललो की तुम्ही यायचं, तुम्ही सोबत या, कणकवलीला तुम्ही गेलाच, चाकणला तुम्ही गेलाच, तुम्ही या आणि एक स्टेबल इथलं प्रशासन आणि सरकार बसला सत्ता, तर एक लोकांना 5 वर्ष ताप नसेल आणि कामं पण होत जातील। महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचं राजू पाटील यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सिंह आणि आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।